सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी आता दिवास्वप्न झाले आहे। अशा परिस्थितीत तुम्हाला जर कोणी सांगितले की येत्या काळात 40% अधिक घसरतील तर विश्वास बसेल का? पण असा दावा अमेरिकेतील एका प्रसिद्ध संस्थेने केला आहे। सध्या भारतीय किरकोळ बाजारात सोन्याचा भाव 91,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला आहे। गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमती 35 ते 40% वाढल्या असून 2025 पर्यंत सोने सुमारे 10,000 रुपयांनी महागले आहे। पण यात घट होणार असून सोने तब्बल 36,000 रुपयांनी स्वस्त होण्याचा दावा करण्यात आला आहे। अमेरिकन विश्लेषक फर्म मॉर्निंग स्टारने हा दावा केला आहे। त्यांच्या मते सोन्याच्या किमतीने सर्वकालीन उच्चांक गाठला आहे, पण येत्या काही महिन्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण होऊ शकते। ही घट 38% जास्त असण्याची अपेक्षा आहे। असे झाल्यास दागिने खरेदी करणाऱ्यांना मोठा फायदा होईल। मित्रहो, येणाऱ्या काही महिन्यात सोन्याचे दर स्वस्त होण्याची शक्यता असल्याबाबत अनेक आर्थिक आणि बाजारातील घडामोडी पाहून सोन्याचे दर जागतिक आणि स्थानिक पातळीवर विविध कारणांमुळे प्रभावित होऊ शकते असे वाटत आहे। इथे मी काही मुद्दे या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहोत जे सोन्याचे दर स्वस्त होण्याच्या संभाव्यतेचे कारण स्पष्ट करतात। पण त्याआधी तुम्ही जर अपस्टॉक 247 या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे आमचे सर्वच नवीन व्हिडिओ अशाच प्रकारे तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील। चला तर मग पाहूयात सोन्याचे दर स्वस्त होण्याचे काही संभाव्य कारणे। सर्वात पहिले कारण आहे अमेरिकेने आपल्यावर लावलेले टॅरिफ। मित्रहो, ट्रम्प यांनी भारतावर 26% रेसिप्रोकल टॅरिफ लागू केले, जे 9 एप्रिल 2025 पासून लागू होईल, ज्यामुळे डॉलरच्या मागणीत अस्थिरता येऊ शकते। जर डॉलर मजबूत झाला तर सोने स्वस्त होण्याची शक्यता आहे, कारण जागतिक बाजारात डॉलर इंडेक्स वाढल्यास सोन्याची मागणी कमी होऊ शकते। दुसरे कारण आहे फेडरल रिझर्व्हच्या व्याज दरात बदल। मित्रहो, काही अहवालानुसार जून 2025 पर्यंत अमेरिकन फेडरल रिझर्व्हने 2025 मध्ये व्याजदर वाढवण्याची शक्यता व्यक्त केली आहे। आणि जर अमेरिकेत व्याजदर खरंच वाढले तर तेथील गुंतवणूकदार सोन्यापासून दूर जातील आणि बॉन्ड्स किंवा ठेवीमध्ये गुंतवणूक करतील, ज्यामुळे सोन्याची मागणी कमी झाल्यावर सोन्याच्या किमतीत घसरण होऊ शकते। तिसरे कारण आहे जागतिक मंदीची शक्यता। ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे व्यापार युद्धाची भीती वाढली आहे आणि मोठ्या तज्ञांनी जसे गोल्डमॅन सॅक्स, S&P ग्लोबल यांनी मंदीचा धोका व्यक्त केला आहे। मंदीच्या काळात गुंतवणूकदार सोने खरेदी करणे टाळू शकतात, कारण त्यांचा फोकस तरलतेवर असेल, ज्यामुळे सोन्याचे दर कमी होऊ शकतात। चौथे कारण आहे भारतातील मागणीतील बदल। मित्रहो, भारतात सोन्याची मागणी सणानंतर कमी होते आणि मे ते जून 2025 हे सणांपासून दूर असलेले काळ असल्याने सोन्याची मागणी कमी असते। तसेच ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे रत्ने, दागिने या क्षेत्रावर परिणाम होणार असल्याने स्थानिक मागणीवर दबाव येऊन सोने स्वस्त होऊ शकते। पाचवे कारण आहे जागतिक पुरवठा आणि उत्पादन। ऑस्ट्रेलिया, रशिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या देशातून सोन्याचे उत्पादन खूप वाढत आहे आणि जर पुरवठा मागणीपेक्षा जास्त होत असेल तर किमती स्वाभाविकपणे कमी होणारच आहे। 2025 मध्ये खाणकामात वाढीची शक्यता आहे, ज्यामुळे ही परिस्थिती निर्माण होऊ शकते। मित्रहो, 6वे आणि अखेरचे कारण आहे ज्यामुळे सोन्याच्या किमती घटू शकतात, ते आहे भूराजकीय स्थिरता। आतापर्यंत युक्रेन, रशिया आणि इस्रायल हमास युद्ध सुरू असल्यामुळे सोन्याची मागणी वाढली होती, कारण सोन्यात केलेली गुंतवणूक आपल्या हक्काची गुंतवणूक असते, सुरक्षित गुंतवणूक असते। म्हणून अशा अस्थिर समयी गुंतवणूकदारांनी सोन्याला पसंती दिली। पण जर येणाऱ्या काही महिन्यात युक्रेन, रशिया आणि इस्रायल हमास दरम्यान शांतता प्रस्थापित झाली तर गुंतवणूकदार सुरक्षित हक्काची गुंतवणूक म्हणजे आपल्या सोन्यात गुंतवणूक कमी करू शकतात, ज्यामुळे सोन्याच्या किमती घटू शकतात।
पण मित्र हो, या सर्व मुद्द्यांना, या सर्व गोष्टींना विरोधी मत आणि काही आव्हानेही आहेत. आणि ते म्हणजे जर जागतिक किंवा भारतीय पातळीवर महागाई आणखी वाढली तर सोन्याकडे आणखी सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाईल आणि आणखी सोन्याच्या किमतीत वाढ होईल. त्यानंतर चीनमधील आर्थिक पुनरुज्जीवन आणि भारतातील सणानंतरच्या खरेदीमुळे सोन्याची मागणी टिकून राहील, ज्यामुळे सोन्यातील घसरण ही मर्यादित असेल. किंवा मग जर भारतानेही अमेरिकेवर प्रतिकार स्वरूपी टॅरिफ लावला तर व्यापार तणाव आणखी वाढून सोन्याची मागणी वाढू शकते आणि त्यामुळे सोने आणखी महाग होऊ शकते. मित्र हो, काही तज्ज्ञांचे आर्थिक अंदाज आणि अहवालही आहेत, तेही आपण डिस्कस करूयात. वर्ल्ड गोल्ड काउन्सिल म्हणजे WGCच्या अहवालानुसार सोन्याचे दर 2025 मध्ये स्थिर राहू शकतात, पण जून-जुलैपर्यंत जर डॉलर मजबूत झाला तर सोन्याच्या किमतीत घसरण होण्याची शक्यता आहे. ICICI डायरेक्ट या भारतीय ब्रोकरेज कंपनीनेही आपला अहवाल, आपला अंदाज देत म्हटले आहे की ट्रम्प यांच्या धोरणांमुळे येत्या काही महिन्यात सोन्याचे दर 5 ते 7% कमी होऊ शकतात, विशेष करून मे ते जून 2025 मध्ये. आणखीनही काही आर्थिक विश्लेषकांनी म्हटले आहे की ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे जागतिक बाजारात अनिश्चितता आता वाढली असून सोन्याची मागणी कमी होऊ शकते, ज्यामुळे सोन्याची किंमत कमी होईल. मित्र हो, भूराजकीय तणाव किंवा महागाई जर आणखी वाढली तर सोन्याची घसरण मर्यादित राहील. म्हणून कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी जागतिक ट्रेंड आणि स्थानिक मागणीवर लक्ष ठेवूनच कुठल्याही प्रकारचा निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.